नमस्कार, मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कापसाच्या भावाचा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय बाजारामध्ये कापसाचे भावांमध्ये मोठी तफावत आहे। यामध्ये जर अनेक शेतकऱ्यांपासून अशी वाटत होतं की कापसाचे भाव वाढतील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा घरात कापूस ठेवलेला आहे। दुसरं असं की सध्या जो हमी भाव जो आहे कापसाला 7,200 500 हा जो भाव आहे, ह्या भावापेक्षा आता कापसाला व्यापारी जे स्थानिक व्यापारी हा कमी भावाने घेतोय, म्हणजे 6,000 पर्यंत तर 5,500 पर्यंत जसा कापसाची त्याची क्वालिटी असेल तशा प्रकारे भाव घेतोय। अनेक ठिकाणी कापसाचे जे पणन महासंघाचे आणि CCIचे जे केंद्र होते ते काही ठिकाणी बंद आहेत आणि कापूसाची आवक जी आहे कमी प्रमाणात आहे। याचं प्रमुख कारण जर बघितलं की शेतकरी जर बघितलं की गेल्या वर्षी कापसाला सुरुवातीला चांगला भाव होता, मात्र मध्यंतर काळामध्ये हा भाव पुन्हा खाली पडला, तो वाढलाच नाही आहे आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला होता। तीच परिस्थिती जे यंदासुद्धा कापसाची परिस्थिती तीच ठेवलेली आहे। अनेक शेतकऱ्यांचा जवळजवळ 50% शेतकरी जे कापूस आपल्या घरात आहे, कारण त्यांना असं वाटत होतं की भाव वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही आहे। आता जो कापसाचे भाव आहे, तुम्ही विदर्भ असेल, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो कापूस आहे अजून शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे। तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाचे काही प्रमाणात भाव हे वाढलेले, जसं चीन असेल, इंडोनेशिया आणि पाकिस्तान आणि चीन या भागातला जो कापूस आहे कापसाला काही प्रमाणात तेजी आलेली आहेत। त्यामुळे असं वाटत होतं की भारतीय बाजारामध्ये सुद्धा कापसाला भावाला तेजी येईल, कापड मार्केटला तेजी येईल, मात्र तशी परिस्थिती नाही आहे। कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे की कापसाचे भाव वाढतील, मात्र कापसाचे भाव जे आहेत जैसे थेच आहे। याचं वेगवेगळे जे ॲनालिसिस जर बघितलं की ज्या चीनमध्ये जर बघितलं की खंडी आपण जो म्हणतो की तिकडचा जो भागात जो म्हणतो की कापसाचा भाव जो आहे तो जास्तीचा भाव आहे, मात्र भारतामध्ये जर बघितलं की हा भाव कमी जातो आहे। दुसरं असं की जे ज्या जिनिंग मिल जे आहेत, जिनिंग प्रेसिंग जे आहेत, कापसाचा ज्या प्रक्रिया करणारे जे धागे बनवतात, तसंच जे गाठी बनवतात, यांच्यामध्ये सुद्धा आवक कमी आहे। खाजगी व्यापारी जे आहेत गावागाव जाऊन काही ज्याचे हितसंबंध आहेत ते व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांकडनं व्यापारी जे आहेत कापूस घेतो आहे, मात्र यामध्ये शेतकऱ्यांना भाव हा कमी भाव मिळतो आहे। दुसरा जो फर्दरचा भाव आहे, सुरुवातीचा भाव जो होता बऱ्यापैकी होता, ज्या क्वालिटीला CCIचं जर बघितलं, CCI चांगल्या प्रतीचाच कापूस घेतो, त्यामुळे 7,200 तो भाव सध्या देत आहे, मात्र त्या क्वालिटीचा कापूस सध्या मार्केटमध्ये येत नाही आहे। जो हलक्या प्रतीचा कापूस आहे तो भाव सध्या मार्केटमध्ये येतो आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना तो तसा विकावा लागतो आणि तो अल्प दरात, म्हणजे खास करून शेतकऱ्यांना न परवडणारा अशा भावात त्यांना नाईलाजास्तव द्यावा लागतो आहे। जर तसं बघितलं की ज्या 1 आणि 2, 3 अशा या कॅटेगरीनुसार काही व्यापारी जर कापूस जो आहे घेत आहे 6,500, 5,000, 5,500, तसंच जास्तीत जास्त 6 ते पावणे 7,000 पर्यंत भाव सध्या जातो आहे, मात्र 7,000 पर्यंत भाव सध्या कुठल्याही शेतकऱ्यांना मिळत नाही, ही परिस्थिती आहे। त्याच्यामुळे सरकारचं धोरणसुद्धा आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने जे MSP दिले आहे, म्हणजे हमी भाव आहे तो कमी आहे, असं अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे। कारण लागवडीला कापूस जे हे नगदी पीक म्हणलं जातो, व्हाईट गोल्ड म्हणून जे पांढरं सोनं म्हणून ज्या कापसाला आपण म्हटलं जातो, शेतकऱ्यांना थेट त्याचा बेनिफिट मिळतो आणि शेतकऱ्यांना त्याचं नगदी पीक म्हणून चांगला पैसा मिळतो, मात्र ह्यावेळेस शेतकऱ्यांचं कंबरडं जे आहे ते ह्या कापसाने मोडलेलं आहे। दुसरं असं की यावेळेस हे पावसाने सुद्धा ओढ दिली होती, जे उत्पादन जे निघायला पाहिजे ते शेतकऱ्यांकडनं त्या ज्या प्रति हेक्टरी उत्पादन निघायला पाहिजे ते निघत नाही अशी परिस्थिती आहे। CCIच्या अहवालानुसार जर आपण बघितलं कापसाचे दर हे म्हणजे गाठी ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणात जातील अशी शंका होती, मात्र पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी प्रत्येक वेळा आपल्या अहवालानुसार कापसाच्या गाठी किती जाणार याचं ॲनालिसिस त्यांनी केलेलं आहे आणि त्यानुसार ज्या कापसाच्या गाठी ज्या आहेत त्या जात नाही आहे। आयातीचं धोरण जर बघितलं की सरकार अजून कापूस हा या गाठीत कापडा जो आहे आयात करते, कापूस आयात करते, ही परिस्थिती आहे। कापूसाला निर्यातीला अजूनसुद्धा निर्यातीला एवढी मोठी चालना जी आहेत कापसाची दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे कापसाचा भाव जो हा पडू नये, त्यामुळे शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला आहे। आणि यंदाचं जर हा वर्ष जे होतं शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे आणि अल्प प्रमाणात पाऊस पडला आणि त्याचा नुकसान जे शेतकऱ्यांना भोगावं लागतं आहे। तसंच मध्यंतरी अतिवृष्टी आली, त्याच्यामध्ये सुद्धा कापसाचं नुकसान झालं, ओला कापूस झाला आहे, तो हलक्या प्रतीचा कापूस झाला आणि जो भाव जो कापसाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे। अशी परिस्थिती शेतकऱ्यांची कोंडी जी आहे ती ह्या शेतकऱ्यांची झालेली आहे आणि एकंदरीत भाव वाढेल का अजूनसुद्धा आंतरराष्ट्रीय मार्केट आणि भारतीय मार्केटमध्ये अजूनसुद्धा शेतकरी जे आशा लावून बसलेला आहे आणि कापूस जे शेतकरी असतील किंवा कापसासंदर्भात ट्रेड जे करतात त्यांचं असं म्हणणं की कदाचित कापूस हा वाढू शकतो, मात्र ते कन्फर्मच सांगू शकत नाही कापसाचे भाव खरंच वाढणार आहे का। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, पाहत राहा मॅक्स किसान।